नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण तज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करतो. त्यांच्याकडून विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी अगदी सखोल माहिती मिळवतो. आज आपण तंबाखू आणि कर्करोग या अतिशय महत्त्वाच्या विषयासंदर्भात समस्येसंदर्भात मार्गदर्शन मिळवणार आहोत कर्करोग तज्ज्ञांकडून. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अर्णव हेमंत टोणगावकर. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला आपल्याला डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर अर्णव हेमंत टोणगावकर हे मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर, खरं तर आशियातली ही सर्वात मोठी कॅन्सर इन्स्टिट्यूट, तिथले ते माजी विद्यार्थी. तिथूनच त्यांनी कर्करोग क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पदवी संपादित केली आणि त्यानंतर मेडिकल ऑन्कोलॉजी या क्षेत्रातील युरोपियन सर्टिफिकेशन आणि लंडन इथून MRCP सुद्धा त्यांनी प्राप्त केलं. कर्करोग उपचार क्षेत्रात त्यांना 10 वर्षांहून अधिक दांडगा असा अनुभव आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये तंबाखूशी संबंधित जे कर्करोग आहेत, म्हणजे प्रामुख्यानं तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, अशा सर्वाधिक कर्करोग रुग्णांचं निदान तिथे केलं जातं. डॉक्टर अर्णव यांनी अनेक वर्ष टाटा रुग्णालयात रुग्णसेवा केल्यानंतर अशा कर्करोगांचं निदान करण्याचा, त्यांवर उपचार करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आलाच. शिवाय नेमका कर्करोग कशामुळे होतो, का होतो, कोणत्या वर्गातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात तो आढळतो आणि मुळात व्यसनाधीनता का बळावते, त्यामागे लोकांची मानसिकता कशी असते, उपचारादरम्यान ती कशा प्रकारे बदलत जाते, कसा त्याच्यामध्ये बदल होत जातो आणि उपचारांती काय अपेक्षित असतं, अशा अनेक बाबतीत डॉक्टर अर्णव यांच्याकडे सखोल मार्गदर्शन उपलब्ध आहे, जे आज आपण मिळवणार आहोत. अगदी सुरुवातीलाच महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे डॉक्टर. खरं तर तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो हे काही कोणाला माहीत नसेल अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. कारण जर आपण पाहिलं तर तंबाखूचं किंवा धूम्रपानाचं जे ते पाकिट असतं ना, त्या पाकिटावरच लिहिलेलं असतं की यावर मृत्यू लिहिलाय. मग जर मृत्यू लिहिलाय तरी सुद्धा लोक तंबाखू खाणं किंवा धूम्रपान करणं हे सोडत नाहीत. यामागचं कारण काय आहे? एक ऑन्कोलॉजिस्ट म्हणून आपल्यापेक्षा कोणी हे चांगलं नाही सांगू शकत. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही जो म्हटलं तोच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तंबाखूतनं होणारे धोके प्रत्येकाला माहिती असतात. इनफॅक्ट आमच्यासाठी जे सगळ्यात धक्कादायक गोष्ट असते की हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेत सहभागी होणारे काही कर्मचारी पण तंबाखूचं व्यसन सोडत नाहीत. म्हणजे त्यांनी दिवसभर पाहिलेलं असतं. तर काय असतं की प्रत्येकाला वाटतं की ही गोष्ट बाजूच्यालाच होते, आपल्याबरोबर झाल्याशिवाय लोकांना वाटतं की हे तर मला होऊच शकत नाही. किंवा त्यांच्या मनात असं असतं की 100 लोकांनी तंबाखू खाल्लं, एखादं कधीतरी कॅन्सर झालं, हे सगळे डॉक्टर असंच आम्हाला घाबरवायला सांगतात. ह्या मानसिकतेमुळे हे व्यसन चालू राहतं. दुसरी काय गोष्ट असते की व्यसन सुरू करायचे कारणं बरेच असू शकतात. कधी कधी लोक स्ट्रेसमुळे किंवा स्ट्रेस रिलीफसाठी सुरू करतात किंवा उपाशीपोटी असतात म्हणून तंबाखू खाऊन बघतात. मित्रांनी कमी वयात सांगितलं की तुम्ही सिगरेट ओढून बघा, फार फॅशनेबल आहे, फार छान वाटतं. तर सुरुवात कधी कधी ना आपल्याला नकळत होऊन जाते. पण त्याच्यात एकदा अडकून गेलो की फक्त मानसिक नाही पण शारीरिक पण त्याच्यावरती एक डिपेंडन्स जी क्रिएट होते. त्याच्यामुळे त्याचे धोके माहिती असले तरी व्यसनातनं बाहेर पडणं फार कठीण असतं. बरं डॉक्टर, आजकाल जर आपण पाहिलं ना तर अगदी शालेय विद्यार्थी सुद्धा व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. मग असा प्रश्न पडतो की तंबाखूचं व्यसन लागणं किंवा धूम्रपान, मद्यपानाचं व्यसन लागण्यासाठी असं कोणतं विशिष्ट वय असतं का की या वयात व्यसनाधीनता वाढू शकतेच? कमी वयात म्हणजे किशोर वयात जेव्हा लोक इम्प्रेशनेबल असतात, लवकर ते चुकीच्या मार्गावर लागू शकतात किंवा त्यांना वाटतं की एक पिअर प्रेशर असतं, इतर लोक जे करतात ते आपल्याला पण ट्राय केलं पाहिजे. किंवा काही काही जागी अन्न व्यवस्थित मिळत नाही, की कामाचा स्ट्रेस असतो, त्यांना वाटतं त्याच्याने एनर्जी मिळते. काही काही भागांमध्ये तर असं वाटतं की त्यांना मोशनला म्हणजे टॉयलेटला पण नाही जात आहे तंबाखू खाल्ल्याशिवाय. आणि ही गोष्ट त्यांना त्यांच्या आईवडिलांकडनं पण सांगितली गेलेली असते. तर बघून बघून शिकतात, करून करून प्रयत्न करतात आणि एकदा अडकले की त्याच्यातच अडकून राहतात. पण मग हे व्यसन काही वर्गातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसतं का? दोन्ही प्रकारे आपल्याला बघता येतं. तर एक लोअर सोशिओ इकॉनॉमिकल ग्रुप आपण म्हणतो, तिथे कारणं वेगळे असतात, जसं की उपाशी राहणं किंवा त्यांना माहिती पण नसतं ह्याच्याबद्दल. आणि जे आपण उच्चभ्रू लोक म्हणतो त्याच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारे असतं, एक स्टेटस सिम्बल म्हणून. किंवा आता जे नवीन फॅशन आहेत म्हणजे सिगरेटच्या पलीकडे वेपिंग. मग कोणीतरी म्हणतं हे सेफ आहे. सेफ तर काहीच नसतं, पण त्यांना वाटतं आपण हे करून कूल पण दिसतं आणि आपल्याला काही त्रास पण नाही होणार, जोपर्यंत ॲक्च्युली त्यांना त्रास होतो. हो, आणि खरं तर आपण टाटा रुग्णालयात रुग्णसेवा दिलेली आहे. तिथे अनेक रुग्ण आपण हाताळलेले असतील, जे आपण सांगितलं की त्यांना वाटतं की आपण हे व्यसन केल्यावर आपण कूल दिसू शकतो, असंही आपल्याला रुग्णांनी येऊन सांगितलं असेल. विविध अनुभव आपल्याला तिथे आलेले असतील. कसा होता अनुभव तिथल्या कामाचा?
टाटा हॉस्पिटल कसं आहे, एक रुग्णसेवेचं मंदिर आहे असं म्हणू शकतो. तिथे हजारो लाखो लोक रोज येत असतात आणि त्यांच्यामध्ये बरेच असतात ज्यांनी तंबाखूच्या व्यसनामुळे पण कर्करोग झालेला असतो, बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे नसतो. पण लोकांना जेव्हा कर्करोगाचं निदान होतं बऱ्याचदा त्यांना वाटतं की आता हे आपण व्यसन नाही करायला पाहिजे होतं, पण तोपर्यंत इट इज टू लेट टू प्रिव्हेंट द डिझीज. तोपर्यंत तो ऑलरेडी आजार झालेला असतो. ॲट द सेम टाईम त्यांनी त्यावेळेला जरी बंद केलं, तो स्टेप जरी त्यावेळेला घेतला, त्यांच्या पुढच्या हेल्थसाठी ट्रीटमेंटसाठी मार्ग सोपा होऊन जातो. अच्छा. आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की आपण अनेक वर्ष टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा दिलेलीच आहे, पण आता डॉक्टर MOC कॅन्सर केअर रिसर्च सेंटरमधून रुग्णसेवा देतात आणि या रिसर्च सेंटरचा जो ईमेल ID आहे तो प्रेक्षकांना आपल्या स्क्रीनवर दिसतच असेल. शिवाय संपर्क क्रमांक सुद्धा दिसत असेल, ज्यावर आपण थेट डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता. बरं डॉक्टर, जेव्हा म्हणजे हे वैयक्तिक आवड असते की मला आता तंबाखू खायचंय की नाही, मला धूम्रपान करायचंय की नाही, पण मग लक्षणं कधी जाणवतात? कधी रुग्णांना कळतं की आता आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्यायच नाहीये? लक्षणं काय असतात मुळात कर्करोगाची? तर कर्करोगाचे लक्षणं आम्ही असे म्हणतो ॲज डॉक्टर्स की असा काहीतरी त्रास जो साध्या उपचारांनी निघून जात नाही आहे किंवा काही दिवसांपेक्षा काही आठवडे काही महिने चालूच आहे, वाढत चाललेला आहे, बेसिक ट्रीटमेंटने इम्प्रूव्ह होत नाही आहे, त्यावेळेला कर्करोगाची एक शंका ठेवली पाहिजे. जिथे आपण तंबाखू रिलेटेड रोगांबद्दल बोलतो तर कान नाक घशाचा रोग, म्हणजे त्याच्यामुळे जिभेवरती काही गाठ दिसणं किंवा तोंड व्यवस्थित नाही उघडणं, खोकलासारखं येत राहणं किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये सारखं वाढणारा खोकला, परत परत होणारे छातीचे इन्फेक्शन, कधी कधी श्वासाचा त्रास, हे सगळे लक्षणं घेऊन बरेच रुग्ण आपल्याकडे येतात. पण इथे पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो की बऱ्याचदा रुग्ण येत नाहीत. कुठेतरी त्यांना त्यांच्या लोकल डॉक्टरनी सांगितलेलं असतं ही गाठ कॅन्सरसारखी वाटते, स्पेशलिस्टकडे जाऊन चेकअप करून घ्या. पण आपल्या समाजामध्ये कॅन्सर हा बऱ्याचदा एक धब्बा समजला जातो. तर कॅन्सरचा धब्बा नाही लागला पाहिजे ह्याच्यासाठी बरेच रुग्ण उचित वेळेला उपचारासाठी येत नाही आणि त्याच्याने बराच फरक पडतो. अच्छा. आज जर आपण पाहिलं ना तर चित्रपटगृहांमध्ये म्हणूया किंवा असं कोणतंही सार्वजनिक ठिकाण नाही आहे की जिथे अशा प्रकारे जनजागृती केली जात नाही की व्यसनाधीनता ही जीवघेणी असू शकते. म्हणजे अगदी चित्रपट सुरू होण्याआधीच आपल्याला एक जाहिरात दाखवली जाते खरं तर, आणि ज्यातून जनजागृती करण्याचाच तो प्रयत्न असतो. त्यामुळे मी असं सांगते प्रेक्षकांना की एक दिवसही कोणी व्यसन करू नये, की करून बघतो मग काय होते पाहूया. पण तरी सुद्धा एक प्रश्न येतो प्रेक्षकांच्या वतीने माझ्या मनात की किमान किती वर्ष तंबाखूचे व्यसन केल्यानंतर किंवा धूम्रपान केल्यानंतर कर्करोग होण्याची शक्यता ही बळावते डॉक्टर? कसं असतं की त्या तंबाखूमध्ये किंवा धूम्रपानामध्ये काही पदार्थ असतात जे आपल्या बॉडीच्या नॉर्मल पेशींना म्हणजे सेल्समध्ये काही बदल घडवायला लागतात, ज्याच्यामुळे पुढे जाऊन त्या खराबींमुळे कॅन्सर घडतो. तर सुरू केल्या केल्या लगेच कॅन्सरची रिस्क वाढत नाही, पण हळूहळू जसे तो डॅमेज बिल्ड होत जातं, कधी काही स्टडीजमध्ये म्हणतात 10 वर्ष, कुठे कुठे म्हणतात 15 वर्ष, 20 वर्ष, एक्झॅक्ट आपण ड्युरेशन नाही सांगू शकत. पण हे नक्की आहे की व्यसन केल्याने रिस्क बऱ्याच प्रमाणात वाढतं आणि टबॅको रिलेटेड जे कॅन्सर असतात बऱ्याचदा त्यांच्या ट्रीटमेंटला तेवढं रिस्पॉन्स नसतो ॲज कम्पेअर्ड टू ज्यांच्यामध्ये टबॅको इन्व्हॉल्व नव्हता. आपण जेव्हा कार्यक्रमाच्या आधी चर्चा केली ना डॉक्टर, तेव्हा तुमच्याकडून एक अतिशय धक्कादायक माहिती आली की रुग्ण आपल्याला असंही सांगतात की अनेक जणांना माझ्या ओळखीतल्या तंबाखूमुळे काहीच झालं नाही, अजिबात त्याची तब्येत बिघडली नाही, कर्करोग तर दूरचीच गोष्ट, उगीचच तंबाखूला बदनाम केलं जातं. कर्करोग तज्ज्ञ म्हणून यावर काय मत आहे आपलं? माझं असं म्हणणं आहे ना की लोकांना असं वाटतं की हजारांमधनं एकाला होत असेल तर मग मी कशाला घाबरू, ते होईल तर बघू. पण कसं असतं, ज्या माणसाला आजार होतो त्याला तो आजार पूर्णपणे होतो. तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपण ह्या रिस्कपासून जर आपल्याला स्वतःला लांबच ठेवता आलं, आपलं स्वतःचं आयुष्य आपल्या हातात असतं. इतरांचे एक्झाम्पल देऊन आपण स्वतःला वाचवू शकत नाही. आणि शेवटी कसं आहे, तुम्ही समजाल, मी समजू, पण तो आजार एक राक्षसासारखा आहे. तू कोणाची गोष्ट ऐकणार नाही, तो तुमचं समजून नाही घेणार आहे. तुम्ही कुठल्या कारणाने व्यसन सुरू केलं, का केलं, त्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की त्याला आपल्याला आपल्या आयुष्यात बोलवायचंच नाही आहे. अगदी अगदी करेक्ट बोलात डॉक्टर. महत्त्वाचं खरं तर तंबाखू आणि कर्करोग हा आजचा आपला विषय आहे. पण जी व्यक्ती व्यसनच करत नसेल कुठलंही, तिला सुद्धा कर्करोग होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. जो तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो तो म्हणजे प्रामुख्यानं तोंडाचा कर्करोग आणि फुफ्फुसांचा कर्करोग. जी व्यक्ती अजिबात व्यसनाच्या आहारी गेलेली नसेल तिला सुद्धा हे कर्करोग होऊ शकतात. याविषयी काय सांगाल डॉक्टर?
तर कसं असतं, तोंडाच्या कर्करोगामध्ये कधी कधी परत परत जखम लागणं, म्हणजे दात कधी कधी कोणाचे टोकेरे असतात ते परत परत जखम करत राहतात, त्याच्याने होऊ शकतं. किंवा HPV नावाचं एक व्हायरस आहे, त्याच्या संसर्गामुळे होऊ शकतं. आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये पर्टिक्युलरली भारतात जी स्टडी झालेली, ती टाटा हॉस्पिटलची स्टडी होती, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट अर्ध्या रुग्णांमध्ये ते नॉन स्मोकर होते. तर कारणं काय असतात की आपल्या एशियन पॉप्युलेशनमध्ये जेनेटिक लेवलला, म्हणजे अनुवंशिक लेवलला काही बदल असतात ज्याच्यामुळे कदाचित कॅन्सरची रिस्क वाढू शकते. दुसरी गोष्ट आहे, आपल्याकडे कुकिंगसाठी घरगुती स्टोव्ह, गॅस जे वापरले जातात त्या स्मोक एक्सपोजरनी. आणि तिसरी गोष्ट असते पॅसिव्ह स्मोकिंग, म्हणजे आपल्या घरात दुसरं कोणतरी स्मोक करत असेल तरी आपली कॅन्सरची रिस्क वाढू शकते, जरी आपण स्वतः स्मोकिंग करत नसलो. अच्छा, म्हणजे अतिशय महत्त्वाचा खरं तर आपण नकळतपणे एक सल्ला दिलेला आहे आपल्या प्रेक्षकांना की स्वतःच्याच दीर्घायुष्यासाठी नाही, स्वतःच्या सुदृढ जीवनासाठी नाही, तर आपल्या प्रियजनांना जपण्यासाठी तरी या सर्व व्यसनांपासून किंवा धूम्रपानापासून, तंबाखूपासून स्वतःला दूरच ठेवा. आता येऊया आपण उपचारांकडे. डॉक्टर, कर्करोग प्रतिबंधाविषयी बोलूया, म्हणजेच उपचारांविषयी. आता अनेक अद्ययावत उपचार आलेले असतील कर्करोगावर. तोंडाच्या कर्करोगावर आणि फुफ्फुसांच्या कर्करोगावर कोणते अद्ययावत उपचार आलेले आहेत? तर कसं झालं ना, पूर्णपणे बदललेलं आहे. अगोदर काही 2-4 मोजके उपचार पद्धती होती. आता कसं आहे, ऑपरेशनच्या पद्धती फार बदललेल्या आहेत. रेडिएशन जे आपण म्हणतो किंवा लाईट देणं सिंपल भाषेमध्ये, ते सगळे टेक्निक बदललेले आहेत. त्यामुळे त्याच्या होणारे इफेक्ट वाढलेले आहेत, साईड इफेक्ट कमी झालेले आहेत. आणि आम्ही जे कर्करोग उपचार करतो, ज्याला मेडिकल ऑन्कॉलॉजी म्हणतात, त्याच्यामध्ये जे नवीन ट्रीटमेंट आहेत त्यांना इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी म्हणतात. म्हणजे किमोथेरपी प्रत्येकाने ऐकून माहिती असतं. किमोथेरपी ऑफकोर्स आहेच, हे एक ट्रीटमेंटचा स्तंभ आहे जो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. पण आता नवीन इम्युनोथेरपी म्हणजे असे काही औषधं देणं ज्याच्यात बॉडीची स्वतःची इम्युनिटी जागृत होते आणि त्या कॅन्सरला आटोक्यात आणते. आणि टार्गेटेड थेरपी म्हणजे सूक्ष्म स्तरावर आपण बघायचं की तो कॅन्सर कशामुळे होतोय, आणि मग ते टार्गेट आपल्याला मिळालं की त्याच्यावरती डायरेक्टली एक रामबाण उपाय सोडायचा. त्याच्याने पर्टिक्युलरली फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये ह्याच्याने खूपच प्रगती झालेली आहे. जिथे 4थ्या स्टेजच्या फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये एका काळी 1.5-2 वर्ष आयुष्य अपेक्षित असायचं, तिथे हे जर टार्गेटेड थेरपी मिळाले तर काही रुग्णांचा आजार 10-15 वर्ष कंट्रोल पण राहतो, ट्रीटमेंट पण बदलायला लागत नाही आणि त्या गोळ्यांनी पण होऊ शकतं. तर पूर्णपणे कॅन्सरची ट्रीटमेंट बदललेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला वाटतं की जी भीती आहे कॅन्सरच्या भोवतीची ती कमी कमी होत गेली पाहिजे. जसं आम्हाला सगळ्यांपर्यंत हे मेसेज पोहोचवता येईल की कॅन्सर इज ट्रीटेबल, मेनी टाइम्स कॅन्सर इज क्युरेबल आणि इट इज मच इझियर. आधीपेक्षा ही गोष्ट खूप सोपी झालेली आहे. हे लोकांना माहिती नाही आहे म्हणून ते वेळेवर उपचारासाठी येत नाहीत. अगदी. आणि जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मला कर्करोग झालाय हा धब्बा नको असतो लोकांना, त्याच्यासाठी ते घाबरतात. कारण घाबरण्यामागे ना एक कारण असंही असतं की जेव्हा सर्वसामान्य व्यक्तींना असं कळतं की माझ्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी, माझ्या शेजार पाजारांमध्ये कोणाला तरी कर्करोग झालाय, तेव्हा आपण त्या व्यक्तीपासून लांब राहणं पसंत करतो. कारण आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीपासून आपल्याला पण कर्करोग व्हायला नको. म्हणून डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचंय की खरंच कर्करोग हा आजार संसर्गजन्य आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण मला वाटतं पेशंट रोज एकतरी पेशंट मला हा प्रश्न विचारतो. तर कसं आहे ना, कर्करोग ह्या पद्धतीने की माणसाला कर्करोग झालाय म्हणजे घरात इतरांना होणार, ह्या पद्धतीने बिलकुल संसर्गजनक नाही आहे. आणि हे मी गॅरंटीने म्हणू शकतो. मी नेहमी पेशंटना काय म्हणतो की मी तर दिवसभर माझा पूर्ण दिवस कर्करोग पेशंट बरोबरच जातो. तर कोणाला संसर्ग व्हायचा असतं सगळ्यात आधी मलाच झालं असतं किंवा आमच्या विभागात काम करणाऱ्या लोकांना झालं असतं. तर ह्या गैरसमजीमुळे बऱ्याचदा पेशंटला असं बाहेर काढलं जातं घरातून, ट्रीटमेंट नकारली जाते. असं काहीही नसतं. कॅन्सर आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे फॅमिलीच्या इतर मेंबर्सना काहीच त्रास होत नाही. अच्छा, बरं. आता आपण उपचारांविषयी बोलत होतो. आपण सविस्तरपणे 3ही थेरपीविषयी आम्हाला माहिती दिली डॉक्टर. पण जेव्हा एखाद्या व्यसनाधीन असलेल्या व्यक्तीवर आपल्याला उपचार करण्याची वेळ येत असेल, तेव्हा आधी उपचार कर्करोगावर केले जातात की आधी तिला व्यसनमुक्त होण्याकडे कल असतो आपला? तर दोन्ही कसं आहे ना, हे दोन्ही पैलू आपल्याला एकत्र सांभाळायला लागतात. दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातात. कारण व्यसन सोडवणं पण महत्त्वाचं असतं, नाहीतर कॅन्सरजनक जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांच्या बॉडीमध्ये ती पण आपल्याला काढून टाकायची असते. आणि आपल्याला कॅन्सरची ट्रीटमेंट तेवढी डिले नाही करू शकत, कारण व्यसन सोडणं हे काही इन्स्टंटली नाही होऊ शकत. बरोबर. त्याला वेळ लागतो. आम्ही आज डॉक्टर्स काउन्सिल करतो आणि आमच्या MOC टीममध्ये वेलनेस टीम आहे, काउन्सिलर्स आहेत, ते पण बरंच वेळ स्पेंड करून आपल्याला फॅमिलीला आणि पेशंटला समजवायला लागतं की ही गोष्ट का सोडली पाहिजे. आपल्याला वाटत असेल की निदान झाल्या बऱ्याचदा लोक लगेच सोडतात, पण असं पण नसतं. कारण जसं मी म्हटलं, फक्त मानसिक नाही तर एक शारीरिक डिपेंडन्स पण तयार झालेला असतो. बरोबर. आणि आपल्याला म्हणणं सोपं आहे पण त्यांना सोडणं तेवढं सोपं नाही आहे. आपल्याला सपोर्ट करायला लागतं. प्रत्येकाला
त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करून त्याच्यातनं बाहेर काढायला लागतं. हो, हा सपोर्ट करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे जितकी ही उपचारांची लढाई म्हणूया आपण, झुंज म्हणूया, ती लढाई त्या व्यक्तीची असते, तितकीच ती लढाई तिच्या आजूबाजूच्या तिच्या प्रिय व्यक्तींची सुद्धा असते. अनेक आपल्या प्रेक्षकांमध्ये अशाही व्यक्ती असतील ज्यांच्या नवऱ्याला, भावाला किंवा घरातील कोणालाही, मित्रमैत्रिणींनाही व्यसनांच्या आहारी अगदी ते गेलेले असेल आणि त्यांना खूप चिंता असेल की कसं मी याला यातून बाहेर काढू, कशी मी हिला यातून बाहेर काढू. त्यासाठी कोणते उपाय सांगाल आपण डॉक्टर? सगळ्यात आधी आपल्याला त्या व्यक्तीला समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण त्यांना टोचून बोलतो की कधी कधी डॉक्टर्सचं पण नकळत तसं होतं, अरे तुम्ही तंबाखू खाल्लं म्हणून तुम्हाला कॅन्सर झालं, पण तो मुद्दा नाही आहे. तर त्यांनी जे केलं ते केलं, आपण त्यांना जज करू शकत नाही, त्या परिस्थितीनं आपण जज नाही करू शकत. आपल्याला जजमेंट न देता त्यांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे की आता तुम्हाला सोडायची इच्छा झालेली आहे, तर आता मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. आणि जसं मी म्हटलं की आपण आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात आम्ही समजावून सांगतो, फॅमिली मेंबर्सना समजावून सांगतो. मग दुसरी गोष्ट आहे की काउन्सिलर्सना इन्व्हॉल्व्ह करतो. काही औषधं पण आहेत स्पेशलिस्टच्या अंडर, सायकॅट्रिस्ट आणि काउन्सिलर्सच्या अंडर, ज्याच्याने व्यसनमुक्तीमध्ये मदत होऊ शकते. म्हणजे आपण एक मेडिकल सायन्सचा पण त्याला पाठिंबा देऊ शकतो. अच्छा. सो हे सगळे बरेच मार्ग उपलब्ध आहेत. पण काय होतं की जसं कोणी म्हणतं की मी तंबाखू घेतोय, स्मोकिंग करत होतो, आपल्या साईडने जर ती जजमेंट सुरू झाली ना, तर मग ते पुढची मदत मागत नाही. अच्छा. सो त्यांना समजून घेणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हो, आणि हे सगळं मार्गदर्शन तुमच्याकडून जर प्रत्यक्षात मिळवायचं असेल तर प्रेक्षक नक्कीच आपल्या MOC कॅन्सर केअर रिसर्च सेंटरमध्ये येऊ शकतात. आणि त्यासाठी त्यांना अर्थात हे कॅन्सर केअर सेंटर कसं विविध सुसज्ज आहे विविध सेवांनी याविषयी माहिती हवी असेल, द्या डॉक्टर प्लीज. नक्की. तर MOC कसं आहे, माझ्यासारख्या मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टचा एक ग्रुप आहे. म्हणजे आम्ही एकत्र प्रॅक्टिस करतो आणि आमची विचारधारा अशी आहे की प्रत्येकाला कॅन्सर ट्रीटमेंट व्यवस्थित मिळाली पाहिजे. ज्यांच्याकडे फक्त अफोर्डेबिलिटी आहे किंवा ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांचाच उपचार होऊ शकतो, किंवा एकदम जे लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या लाईनमध्ये दिवसभर थांबायला तयार आहेत त्यांचाच उपचार होऊ शकतो असं नाही. वी आर अ डिसेंट्रलाइज सिस्टम. म्हणजे प्रत्येकाच्या एरिया वाईज सगळ्यांच्या घराजवळ छानपणे व्यवस्थित सिस्टमॅटिक आणि स्टँडर्ड ऑफ केअर उपचार होऊ शकतो. आणि जसं पेशंटच्या कॉस्टप्रमाणे आम्हाला मदत करता येते तसं पण मदत करतो. म्हणजे एकदम कोणासाठी ह्याच्यामुळे खर्चामुळे त्यांना उपचार नाही करता येणार ही परिस्थिती नाही झाली पाहिजे. आणि आमचं सिस्टम रिसर्च ओरिएंटेड आहे. म्हणजे नवीन नवीन जे आधुनिक उपचार पद्धती मिळतात त्यांना पण आम्ही इन्कॉर्पोरेट करतो. पेशंटशी बोलण्यात आम्ही बरंच टाईम स्पेंड करतो की प्रत्येकाला एक पर्सनल अटेन्शन देऊन पर्सनलाइज्ड कॅन्सर केअर डिलिव्हर करण्यासाठी MOC आहे. आणि मुळात MOC डे केअर सेंटर आहे. बऱ्याचदा काय असतं की पेशंटनं मोठ्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या अलावा बरेच साऱ्या गोष्टींचे उपचार चालू असतात, त्याच्यामध्ये कुठेतरी त्या समुद्रामध्ये तो एक कॅन्सरचा पेशंट बुडून जातो. MOC मध्ये स्पेसिफिकली कॅन्सर, कर्करोग रिलेटेड उपचार असल्यामुळे आणि डे केअर सेंटर असल्यामुळे पेशंटना खूप कम्फर्टेबल जातं की त्यांना सगळं स्पेशियस आणि सविस्तर आहे. ब्लड टेस्ट वगैरे तिथेच होऊन जातात. ते सकाळी किमोसाठी होऊन संध्याकाळपर्यंत शांतपणे घरी जातात. ओव्हरनाईट ॲडमिट राहायला नाही लागत. तर पेशंटना पण नाही वाटत की मी आजारी आहे, मला एवढा मोठा आजार झालेला आहे. कधी कधी त्यांच्याही न कळत त्यांच्या 2-3 महिन्याची ट्रीटमेंट अशीच कम्फर्टेबली होऊन जाते. अच्छा. वी लाईक टू ट्रीट देम लाईक अ फॅमिली. आणि कुठे आहे आपलं हे सेंटर? तर मी ज्या सेंटर्सना जातो ते विलेपार्ले आणि माहीमला मी ऑल्टरनेट डेज असतो. तर मंडे, वेनसडे, फ्रायडे विलेपार्लेच्या सेंटरला असतो आणि ट्यूजडे, थर्सडे, सॅटर्डे माहीमच्या सेंटरला असतो. हो, पण असेच बरेच सेंटर आहेत मुंबईत. अच्छा. आणि त्यांचे संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवर दिलेलेच आहेत, प्रेक्षक ते पाहू शकतात आणि आपल्याशी थेट संपर्क साधू शकतात. मगाशी आपण ज्या थेरपीचा उल्लेख केलात ना डॉक्टर, त्यात आपण म्हणालात की गोळ्या घेऊन कर्करोगाला आपण ट्रीट करू शकतो, बरं करू शकतो. पण प्रश्न असा आहे की जेव्हा तोंडाचा कर्करोग होतो तेव्हा आता साधा आपलं जेव्हा आपण म्हणतो की तोंड आलं म्हणजे काय, तर जळजळ होते, काही खाल्ल्यावर तोंडात अगदी नकोसं होतं काही खायला. तोंड येणं ही समस्या इतकी मोठी जर वाटत असेल तर कर्करोग झाल्यानंतर किती इन्फेक्शन होत असेल तोंडामध्ये, म्हणजे याचा विचारही मी करू शकत नाही. मग अशा वेळेला गोळ्या कशा देऊ शकतो आपण रुग्णांना? तर हेड अँड नेक कॅन्सरमध्ये म्हणजे तोंडाच्या कॅन्सरमध्ये अधिकतर इलाज IV द्वारा, म्हणजे IV इंजेक्शन जे किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी म्हटलं त्याद्वारे असतं. टार्गेटेड थेरपीचं प्रमाण लंग कॅन्सरच्या पेशंटसाठी जास्त आहे. तरी हेड अँड नेक कॅन्सरच्या पेशंटसाठी आपल्याला जर वापरता आलं तर मग त्यांच्यासाठी जसं कधी कधी त्यांना जेवण घेता येतं ओरली, कधी कधी त्यांच्या नाकात ट्यूब असते फिडिंगसाठी, त्याद्वारे पण ते औषधं देऊ शकतो. अच्छा, बरं. आणि डॉक्टर फुफ्फुसांच्या कर्करोगावर अगदी सुरुवातीपासून उपचार सांगा.
एकदम सुरुवातीच्या स्टेजचा जो फुफ्फुसाचा कर्करोग असतो तो बऱ्याचदा ऑपरेशनने काढून बरा करता येतो किंवा रेडिएशनने जाळता येतो. पण आता नवीन भूमिका आहे की इव्हन सुरुवातीपासून किमो आणि इम्युनोथेरपी वापरलं तर क्युअर होण्याचे चान्सेस नुसतं ऑपरेशन किंवा नुसतं रेडिएशन करण्यापेक्षा बरेच वाढलेले आहेत. बऱ्याचदा इव्हन अर्ली स्टेजच्या कॅन्सरमध्ये हे टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी खूप सुंदर काम करतात. आणि रिलॅप्स जे आपण म्हणतो म्हणजे ट्रीटमेंट नंतर आजार परत येण्याचे चान्सेस बरेच कमी करता येतात आणि बरे होण्याचे चान्सेस वाढवता येतात. बरं, पूर्वी कसं होतं ना डॉक्टर, म्हणजे जितकी मला माहिती आहे त्यानुसार पूर्वी ज्या उपचार पद्धती व्हायच्या, ज्या अवयवाला कर्करोग झालेला आहे तो अवयव काढला जायचा, पण आता तसं नाही केलं जात. आता तो अवयव वाचवण्याकडे तज्ज्ञांचा कल असतो आणि ज्या भागात कर्करोग झालेला आहे त्या भागावर उपचार केले जातात. याविषयी सांगा, तोंडाच्या आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या दृष्टीनं. बरोबर. तर जर पर्टिक्युलर लवकर स्टेजमध्ये आजार आलेला असो, फॉर एक्झाम्पल टंगमध्ये जर कॅन्सर असेल, छोटा असेल तर तेवढाच भाग काढता येतो. पण तोच जरा लेटर स्टेजला आलेला असेल, थोडं पसरलेला असेल तर बऱ्याचदा आपल्याला जीभ नाही वाचवता येत. तर फोकस आता असा राहतो की पूर्ण अवयव काढण्याच्या ऐवजी ॲडिक्वेट सर्जरी जे आपण म्हणतो ॲज पर कॅन्सर प्रिन्सिपल, म्हणजे जितका आजार आहे तो पूर्णपणे काढला पाहिजे पण जे जरुरी स्ट्रक्चर्स आहेत ते वाचवले पाहिजेत. आणि बऱ्याचदा ह्याच्यासाठी किमोची भूमिका महत्वाची असते की ऑपरेशनच्या आधी किमो आणि इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी गरजेप्रमाणे करून आजार आपल्याला कमी करता येतो आणि मग ऑपरेशन जे लागतं ते कमी लागू शकतं. कधी कधी ते अवयव पण वाचू शकतं. अच्छा, अगदी अगदी. किमोथेरपीचा उल्लेख आपण अनेकदा करताय. खरं तर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून किमोथेरपी हे नाव अनेक जणांना माहीत असतं. म्हणजे कर्करोग आला म्हणजे त्याच्यासोबत किमोथेरपी ही आलीच. किमोथेरपीमध्ये नेमकं काय होतं डॉक्टर? कारण किमोथेरपी सुरू असताना रुग्णाचे केस सुद्धा जातात असं मी ऐकलंय. बरोबर. आणि हा प्रश्न तुम्ही विचारला ते खूप चांगलं केलं, कारण तर शब्दाचीच भीती एवढी आहे की परत लोक ट्रीटमेंट पासून पळून जातात. काय आहे की जसं कुठलंही औषध असतं, तर बऱ्याचदा आजारी असताना लोकांना सलाईन देतो आपण, अँटीबायोटिक देतो. तर कॅन्सरसाठी किमोथेरपी हे औषध आहे. तर किमोथेरपीचं औषध IV द्वारा सलाईनद्वाराच दिलं जातं आणि ते औषध कसं काम करतं की बॉडीमध्ये वेगाने जे पेशी वाढत आहेत, जसे की कॅन्सरचे पेशी, ते नष्ट होतात. पण साईड इफेक्टमध्ये दुसऱ्या पेशी ज्या फास्ट वाढत असतात, जसं तोंडाचं लायनिंग आहे किंवा केसाचे रूट आहेत, त्यांच्यावरती पण इजा होतो. त्यामुळे केस गळणं, तोंडात फोडी येणं हे किमोचे साईड इफेक्ट असू शकतात. पण बरेच कॅन्सर इव्हन अगोदरच्या काळापासून किमोनेच क्युअर होतात. अच्छा, म्हणजे ते गरजेचं असतं, एक ट्रीटमेंटचा भाग आहे आणि असे साईड इफेक्ट सांभाळण्यासाठीच आम्ही आहोत. अगदीच अगदीच. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, तुम्ही म्हणालात की कर्करोग हा ट्रीटेबल आहे, म्हणजे त्यावर उपचार हे उपलब्ध आहेतच. पण लोकांच्या मनात ही भीती असते की कर्करोग हा आजार असा आहे जो एकदा गेला की तो थांबत नाही, तो पुन्हा येतोच. याच्यावर काय म्हणाल डॉक्टर? पुन्हा येतोच असं अजिबात नाहीये. बऱ्याचदा आजार संपून जातो, नष्ट होतो आणि कधीच परत येत नाही. अनफॉर्च्युनेटली 100% रिझल्ट हे कधीच देता येत नाही. आणि काय असते की तो आजार परत येणं एवढं भीतीदायक असतं की ज्यांनी एकदाही ऐकलेलं असतं की अशी गोष्ट झालेली आहे, त्यांच्या मनात ती भीती राहते. आणि बऱ्याचदा आमचे कॅन्सर सर्व्हायव्हर म्हणजे जे बरे झालेले पेशंट असतात हेच विचारतात. मग त्यांना प्रत्येक छोटी गोष्ट परत कॅन्सरच वाटत असते. तेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगतो की अगोदर तुम्ही जसं नॉर्मल एक आयुष्य जगायचं, जेव्हा तुम्हाला कॅन्सर नव्हतं, साधा सर्दी खोकला झाला तुम्ही एकदम घाबरून नाही जायचात ना, त्या प्रकारे तुम्हाला आता पोस्ट कॅन्सर ट्रीटमेंट सेम आयुष्य जगायचं आहे, भीतीने नाही राहायचं आहे. पण जसं तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं की कुठला सिम्पटम आहे तो जास्त दिवस चालत आहे, तर मग एक संशय असू शकतो. तो संशय पण आम्हाला भेटून सॉल्व्ह करा. आता काय गुगल आणि AI एजंट्सद्वारे इतकं सारं इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण जास्त करून करेक्ट इन्फॉर्मेशन त्या गोष्टी देऊ शकत नाहीत, कारण त्यांना माहिती नाही की तुमच्यासाठी योग्य काय, तुमचा काय आजार होता, काय ट्रीटमेंट आहे. तर प्रत्येक आजाराचं एक रिलॅप्स म्हणजे परत येण्याचा पॅटर्न असतं. त्याप्रमाणे आम्ही पेशंटना फॉलोअप ॲडवाईज करतो. त्याप्रमाणे आमच्या मनात असतं की हा सिम्पटम आजाराचा असू शकतो की नाही. ह्या गोष्टीसाठी डॉक्टरना प्रत्येक स्टेपवर इन्व्हॉल्व्ह केलं गरजेचं असतं. आणि मोस्ट आणि बऱ्याचदा आजार प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे क्युरेटिव्ह ट्रीटमेंट झाल्यानंतर परत येत नाहीत. अच्छा, बऱ्याचदा हा शब्द आपण वापरला. पण मग डॉक्टर कधी परत येत नाही, म्हणजे कोणत्या टप्प्यात कर्करोग असताना आपल्याला उपचार मिळाले तर हा कर्करोग पुन्हा न येण्याचे म्हणजे चान्सेस असतात किंवा नाहीच येऊ शकतो, किंवा कोणत्या टप्प्यात कर्करोग पोहोचल्यानंतर त्यावर आता उपचारच होऊ शकत नाही किंवा उपचार झाले तरी रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी असते? कसं असतं की फक्त आजाराचा स्टेज नाही, पण एक रुग्णाच्या फिटनेसवरती पण ते असतं. जर ते पूर्णपणे फिट आहेत, आपल्याला थोडे स्ट्रॉंगर ट्रीटमेंट पद्धती देता येत आहेत आणि फॅमिली पण विलिंग आहे, आपल्याला मोस्ट स्टेजेसमध्ये बरेच ऑप्शन मिळतात. तरी एक समजण्यासाठी, म्हणजे जिथे आपण ऑर्गन स्पेसिफिक कॅन्सर म्हणजे त्या अवयवाच्या कॅन्सरबद्दल बोलतोय, तर
एक टोकाला अवयवापर्यंत सीमित आजार म्हणजे पहिल्या स्टेजचा आजार असतो आणि दुसऱ्या टोकाला दुसरीकडे पसरलेला आजार चौथ्या स्टेजचा आजार असतो. जनरली पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजचे आजार क्युरेबल असतात. क्युरेबल म्हणजे 100% बरे होऊ शकतात. ट्रीटमेंट काय लागते ते स्टेजप्रमाणे चेंज होते. चौथ्या स्टेजचा आजार टेक्निकली आपण क्युरेबल नाही म्हणत, आपण कंट्रोलेबल म्हणतो. ह्याचा अर्थ नाही की ट्रीटमेंट उपलब्ध नाही आहे, पण ती ट्रीटमेंट सीमित नाही आहे, टाईम लिमिटेड नाही आहे. जसं शुगर, ब्लड प्रेशरच्या रुग्णांना आपण आयुष्यभर औषध देत राहतो, त्याप्रमाणे ह्याचं ट्रीटमेंट लाईफ टाईम चालू राहतं. अच्छा, म्हणजे ही ट्रीटमेंट फॉलो करणं फार अतिशय महत्त्वाचं असतं. बरं डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपण एक सुदृढ जीवनशैलीचा एक अत्यंत महत्त्वाचा असा सल्ला काय द्याल आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात? मला एवढंच म्हणायचं आहे प्रत्येकाला की आपलं आयुष्य आपल्या हातात असतं आणि नंबर्स आणि स्टॅटिस्टिक्स की दुसऱ्याला होणार, मला होणार, ह्या गेमचा काही अर्थ नाही. आपल्याला स्वतः बरं राहण्यासाठी जे काय करता येईल, जे काही स्टेप्स घेता येतील ते आपल्याला आपल्यासाठी आणि आपल्या जीवलग मित्रांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी ते आपल्याला स्वतःलाच करायला लागतं. दुसरं कोणी आपल्यासाठी हे करू शकत नाही. अगदीच अगदीच अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा असा सल्ला आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना दिलाय. या सल्ल्यासाठी आणि संपूर्ण आजच्या या कार्यक्रमातल्या मार्गदर्शनासाठी आपले खूप खूप मनापासून आभार डॉक्टर. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.